भगवद्गीतेमध्ये जो भगवद्गीतेत सार सांगितलाय, या सारामध्ये जर विचार केला तर याच्यात कुठेही कुठल्याही धर्माचं नाव लिहिलेलं ना, हिंदू ना मुस्लिम ना नेसले, काहीच लिहिलेलं नाही. आणि 48 मिनिटाचा संवाद झाला. जसं आज अर्जुना सोबत युद्ध होतं, आपल्या आज आयुष्यात मनात युद्ध चालू आहे आपल्याकडे, आहे का नाही? आणि गीतेमध्ये 5 विषय समजवलेत. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, त्यानंतर हे नेचर काय आहे, प्रकृती काय आहे, काळ काय आहे आणि कर्म काय आहे. त्याच्यामध्ये जर पहिला पाठ समजवला गेलाय की आपण सोल आहोत, आत्मे आहोत. मी कोण आहे, आत्मा आहे. सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो, पण कुठंतरी उगतो का नाही उगत? आपण पण इथून अप्रकट होतो, कर्मानुसार आपल्याला पुन्हा वेगळ्या शरीर धारण करावं लागतं. मग आज जेव्हा अर्जुन आणि कृष्णामध्ये संवाद चालू होता तर अर्जुन लढायला तयार नव्हता. जेव्हा अर्जुनला समजवलं की हे शरीर काय जगतात, प्रकट होतात आणि अप्रकट होतात, वेगळ्या वेगळ्या जन्मात वेगळ्या वेगळ्या कर्मफळ